टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार, मकोका अंतर्गत कारवाई करा, परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी, तर कडक कारवाई करणार योगेश कदमांचं आश्वासन। राईस मिलर्सच्या ऑफिसमध्ये काही एजंट टाइपचे जे लोक आहेत, हे प्रश्न का लावायचं नाही किंवा लावल्यावर काय होणार अशा प्रकारच्या धमक्या देण्याचं व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे। काही नेत्यांचे एजंट यामध्ये इन्व्हॉल्ड आहे। परिणय फुकेंनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर विधानसभेमध्ये प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा फुकेंचा आरोप। नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया। नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया। नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण करूया, पण आता सध्या फोकस वेव्हजवर करूया। नक्की त्यांनी काही पुरावे मांडले, त्याची चौकशी आपण। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, सेना भवनाजवळ बॅनरबाजी, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी मराठी सेना प्रयत्नशील, तर मुंबईमध्ये गुढीपाडव्याला ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाचं आयोजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका देऊन या ठिकाणी बंधुत्वाचा संदेश देण्याचा मराठी सेनेचा प्रयत्न। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही या वक्तव्यावरून जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण, तर पक्षांतर करणार असा याचा अर्थ काढण्याची गरज नाही, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण। शक्तीपीठ बद्दल बोलताना राजू शेट्टींना उद्देशून त्यांनी वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण। की माझ्यावर काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही, तर त्यांचंच ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं। त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणार का तिकडे पक्षात जाणार असा काढण्याची काही आवश्यकता नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप, जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल, जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। काही दिवसांनी लाडकी बहीण योजना बंद करतील, संजय राऊतांची टीका, तर आम्ही लाडक्या बहिणींना फसवणार नाही, योग्य वेळी 2100 रुपये देऊ, मुश्रीफांकडून स्पष्ट, तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, संजय शिरसाट यांचंही वक्तव्य। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे, आम्ही योग्य वेळेला 2100 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत, त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही, आम्ही ते योग्य वेळेला करणार आहोत। मुनगंटीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करतायत, वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता, डेअरिंग करा, कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुनगंटीवारजी आमचं काम थोडं हलकं करतायत सत्तेत राहून, त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या। आम्ही जे म्हणतो ते त्या सत्ताधाऱ्याकडूनही म्हणतायत, म्हणजेच आता सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही समान मागणी आहे। अमोल मिटकरींकडून शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट, तर शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याच्या राणेंच्या वक्तव्यानंतर मिटकरींचं हे ट्विट करत उत्तर। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, काँग्रेस नेते वडेट्टीवार हे आक्रमक, तर राणेंच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही, शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचीही नाराजी। वो मंत्री पद की शपथ इसीलिए नहीं दी गई कि हलाल होना चाहिए नहीं होना चाहिए, उसका क्या अधिकार है? किसी धर्म के खिलाफ में बात करना ऐसे नीतीश राणे का अधिकार नहीं है। इस बारे में मुख्यमंत्री जी की तरफ भी शिकायत करने वाले हैं। नाही, आता नितेश राणेंनी काय वक्तव्य केलं त्याच्याशी मी सहमत नाहीये, आणि असे प्रश्न उपस्थित करून पुन्हा वेगळं कडे वातावरण घेऊन जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या विकासावर बोललेलं कधीही चांगलं।